हा व्हिडिओ आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, नेहमीच माणिकराव कोकाटे हे काही ना काही वक्तव्य करून वादग्रस्त विधान करत असतात खरं तर, आणि आता आमदार रोहित पवार यांनी यांचा असाच एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। ते मोबाईलवर चक्क रमी खेळताना दिसतायत। अगदी खरं आहे। आणि मुळात हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आहे विधान भवनातला। विधान भवन परिसरामधला हा व्हिडिओ असल्यामुळे ज्या वेळेला सभागृहांमध्ये चर्चा चालू असते त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं दिसून येतं। अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल। मुळातच या प्रसंगाबद्दल जेव्हा रोहित पवार यांना विचारलं असता रोहित पवार यांनी सांगितलं की मध्ये 2-3 दिवस अधिवेशन सुरू झाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये उपस्थित नव्हते। वेगवेगळ्या कारणांमुळे, काही शासकीय कामकाजामुळे वगैरे ते विधान भवनामध्ये उपस्थित नव्हते आणि त्यानंतर 2-3 दिवसानंतर जेव्हा ते विधान भवनात आले, ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा चालू होती, त्यावेळेला माणिकराव कोकाटे हे आपल्याला फोनवर रमी खेळताना दिसत आहेत आणि अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल। राज्याचा कृषी मंत्री अशा पद्धतीनं विधान भवनामध्ये ज्यावेळेला कामकाज सुरू आहे, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे, अशा प्रसंगी ते या ठिकाणी आपल्याला रमी खेळताना दिसतंय। ही माहिती रोहित पवार यांनीच दिलेली असल्यामुळं ते सत्य मानून हा जो संपूर्ण प्रकार आहे अत्यंत गंभीर आहे। याची दखल आता शासन किंवा राज्यकर्ते कशा प्रकारे घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लगावलेला आहे। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी किंवा भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्तहाक ऐकू येईल का असा सवालही त्यांनी केलाय।